स्टुडंट, आता जो लास्ट फॅक्टर आहे आपला रेट ऑफ केमिकल रिएक्शन मधला तो आहे कॅटलिस्ट. तर आता कॅटलिस्ट काय असतो आणि त्याचं काय काम असते रिएक्शन मध्ये, तो कसा अफेक्ट करतो आता ते बघू. आता बघा, एक सबस्टन्स आहे, आपण तो घेऊ समजण्यासाठी एक उदाहरण, जे की आपली KClO3 ची रिएक्शन आहे. 2KClO3 त्यासाठी आपण इथे घेऊ. बघा आता 2KClO3 याचं नाव काय आहे, पोटॅशियम क्लोरेट. ठीक आहे. तर आता 2KClO3 याला जर आपल्याला डिकम्पोज करायचं असलं तर आपण कसं करणार. याचं एक वैशिष्ट्य आहे बघा, की आपण अगोदर बोललो होतो साईज जी असते पार्टिकल ही अफेक्ट करते नेचर. बरोबर आहे, साईज काय अफेक्ट करते रेट ऑफ रिएक्शन मध्ये. पण आता KClO3 असा सबस्टन्स आहे की तुम्ही याचे कमी पार्टिकल घ्या, कमी साईजचे घ्या किंवा जास्त साईजचे घ्या, याला डिकम्पोज व्हायला सारखाच टाइम लागतो. त्याच्यावर साईज काहीच अफेक्ट करत नाही. हा एक असा पदार्थ आहे. मग या सबस्टन्सला जर आपल्याला डिकम्पोज करायचं असेल तर आपण कसं करणार. तर आता जर याला डिकम्पोज करायचं तर होते, पण कसं होते, स्लोली होते. तीच रिॲक्शन जर फास्टर घडवून आणायची तर आपण काय करणार. मग तिला फास्टर घडवून आणण्यासाठी तिच्यात काहीतरी आपण पदार्थ टाकणार, तेव्हा ती रिॲक्शन काय होते, फास्ट घडून येते. मग तो पदार्थ कोणता आहे आणि तो टाकल्यावर काय इफेक्ट होतो, तर ते आता बघून घेऊ आपण. बघा, आता या रिॲक्शनला जर मला फास्टर घडवून आणायचं तर ही रिॲक्शन डिकम्पोज झाल्यावर काय तयार होते, इथे इथे तयार होते KCl. ठीक आहे. आता इथे 2KCl असा पदार्थ तयार होतो, पण सोबतच याच्यातून काय होते, ऑक्सिजन हा बाहेर निघून जातो. म्हणजे 3O2 हा सबस्टन्स म्हणजे ऑक्सिजन जो इथे बाहेर निघतो, सेपरेट होतो. तर जेव्हा हे डिकम्पोज होते म्हणजे आणि सेपरेट KCl म्हणजे पोटॅशियम क्लोराईड हे साल्ट आपल्याला मिळते, तर हे मिळवण्याची जी रिॲक्शन ही एकदम स्लो 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 होते. हिला जर आपल्याला फास्ट घडवून आणायचं तर आपल्याला काय करावं लागते, याच्यामध्ये MnO2 म्हणजे मॅग्नेशियम ऑक्साईड, हे आपलं मॅंगनीज ऑक्साईड, सॉरी मॅंगनीज ऑक्साईड आपल्याला याच्यामध्ये टाकावं लागते. पण आता मॅंगनीज ऑक्साईड हे जे आहे तर यालाच म्हणतात कॅटॅलिस्ट. ठीक आहे. कॅटॅलिस्ट सारखं तो एक वर्क करतो या रिॲक्शन मध्ये, म्हणजे या रिॲक्शनला फास्ट घडवून आणतो. जी रिॲक्शन 10 मिनिटात होणार असते ती 5 मिनिटात घडून आणतो किंवा कमी वेळात घडून आणतो. अशा प्रकारचे रिॲक्शन जी फास्ट करण्याचं काम करतो त्याला म्हणतात कॅटॅलिस्ट. पण आता तुम्हाला वाटेल की वा MnO3 किंवा MnO2 जो आहे आपण याच्यामध्ये टाकला रिॲक्शन मध्ये, तर इथे काही रिॲक्टंट वर फरक पडतो का, किंवा मग प्रोडक्ट मध्ये काहीतरी ऍडिशन होते का याच्यामधली. तर तुम्ही बघू शकता MnO3 पैकी या रिॲक्शन मध्ये कोणताच सबस्टन्स याच्यामध्ये ऍड झालेला नाहीये, किंवा याच्यातला कोणता सबस्टन्स मायनस झालेला नाहीये. म्हणजे इथे काय होतंय की जेव्हा MnO3 आपण याच्यामध्ये टाकला, मॅंगनीज ऑक्साईड आपण याच्यात टाकतो, पण काय होते, तिथे कुठेच रिॲक्शन मध्ये फरक पडत नाही. म्हणजे हा रिॲक्शनला अफेक्ट न करता त्या रिॲक्शनला फास्ट घडवून आणतो, त्याला म्हणतात कॅटलिस्ट. आलं लक्षात. म्हणजे रिॲक्शनला थोडाही धक्का न लावता ती रिॲक्शन ऍज इट इज फक्त तिचा स्पीड इन्क्रीज करायचं काम करतो, त्याला म्हणतात कॅटलिस्ट. असे बरेच कॅटलिस्ट असतात जे रिॲक्शन मध्ये वापरतात. आता ते आपण हळूहळू पुढच्या वर्गात गेल्यानंतर शिकणारच आहोत.